भिवंडी चोधरपाडा येथे ओबीसी संघर्ष समिती आयोजित आणि राजमाता जिजाऊ कला मंच प्रस्तुत बळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न। या कार्यक्रमाचा मुख्य हेतू इतिहासाची उजळणी करत समाजामध्ये जनजागृती घडवणे हा होता। समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन व्हावे, शेती कृषी संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जागर व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम सादर करण्यात आला। गेल्या 10 वर्षांपासून ओबीसी संघर्ष समिती रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर लढा देत आहे। समाजाला त्यांच्या संवैधानिक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण, आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर सतत जनजागृती करत आहे। बळी पहाट हा त्याच चळवळीचा एक विस्तार ठरला। सादरीकरणातून शेतकरी वर्गाचे दुःख व संघर्ष, बळीचे राज्य येण्याची लोकांची आस, तसेच शिवराय संभाजी महाराज, जिजाऊ, महात्मा फुले सावित्रीबाई, रमाई, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुभावाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला। त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच ओबीसी समाजाने आपले अधिकार संघटितपणे मागणे आवश्यक आहे हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि निवेदन प्रमोद जाधव यांनी केले। निवेदक राजेंद्र पाटील, साधना भेरे, ज्योती दवणे, नीलम भोईर आणि साक्षी वाघेरे यांच्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रम रंगला, तर गायक अरुण दगे, दिनेश भोईर आणि रूपाली जाधव यांच्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते। राजमाता जिजाऊ कला मंचच्या नृत्य कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। बळी पहाट हा केवळ मनोरंजन करणारा नव्हे, तर शेतकरी, कामकरी आणि कष्टकरी वर्गाच्या संस्कृतीचा, तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांचा वास्तवदर्शी दस्तऐवज ठरला। उत्कृष्ट नियोजन, विचारपूर्वक संहिता, प्रभावी सादरीकरण आणि सामाजिक आशय यामुळे हा सांस्कृतिक आविष्कार प्रेक्षकांच्या कमालीच्या पसंतीस उतरला। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी योगेश शेणे, ठाणे जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट।